नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 25 भिक्खू वगो. भिक्षू वर्ग. डोळ्यांचा संयम चांगला, कानाचा संयम चांगला, नाकाचा संयम चांगला आणि जिभेचा संयम चांगला. इंद्रियांचा संयम ठेवणारा दुःखमुक्त होतो. काया संयम चांगला, वाचा संयम चांगला, मनाचा संयम चांगला, सर्व इंद्रियांचा संयम चांगला. सर्व प्रकारे सर्व बाजूनी संयमी असलेला भिक्षू सर्व दुःखापासून मुक्त असतो. काया वाचा मनाने संयमी भिक्षू दुःखमुक्त होतो. ज्याच्या हातात, पायात व वाणीत संयम आहे, जो आपल्यातच रममाण आहे, जो समाधीयुक्त आहे, जो एकटाच पण संतुष्ट असतो, त्याला भिक्षू म्हणतात. समाधीयुक्त, एकांतवासी आणि संतुष्ट असणारा भिक्षू होय. जो मुख संयत आहे, विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो अर्थ आणि धर्म यांना प्रकाशित करतो, अशा भिक्षूचे भाषण मधुर असते. ज्याची वाणी संयमित, त्याचे भाषण मधुर होय. धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममाण असणारा, धम्माचे चिंतन करणारा आणि धम्माप्रमाणे वागणारा भिक्षू सद्धम्मापासून ढळत नाही. धर्माचरण करणारा सद्धर्मापासून च्युत होत नाही. स्वतःला जे मिळाले ते कमी समजू नये. दुसऱ्यांना मिळालेल्याचा हेवा करू नये. दुसऱ्यांच्या हिताची स्पृहा करणारा भिक्षू समाधी प्राप्त करू शकत नाही. मिळाले त्यात समाधानी राहावे. थोडे जरी मिळाले असले तरी भिक्षू स्वतःला मिळालेले कमी लेखत नसेल तर त्या शुद्ध उपजीविका करणाऱ्या निरालस भिक्षूची देव देखील प्रशंसा करतात. समाधानी भिक्षूंची देवता प्रशंसा करतात. ज्याचे नामरूप, अहंकार व सर्व वस्तूवरील आसक्ती व ममत्व नष्ट झाले आहे व आपण अकिंचन आहोत याबद्दल ज्याला शोक नसतो, तोच खरा भिक्षू होय. जो नामरूपात आसक्त नाही, त्याला भिक्षू म्हणतात. जो भिक्षू मैत्रीत विहार करतो, बुद्ध शासनात अहर्निश प्रसन्न राहतो, तो संस्कारांचा उपशम होणाऱ्या शांत सुखमय पदाला प्राप्त होतो. मैत्री करणारा सुखमय पद प्राप्त करतो. हे भिक्षू, तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाण पावशील. तृष्णा क्षय हेच निर्वाण होय. हे भिक्षू, मनन कर. प्रमादात राहू नको. तुझे चित्त कामोभोगात रमू देऊ नको. प्रमत्त होऊन लोखंडाचा तापलेला लाल गोळा गिळू नकोस आणि मग जळताना हे दुःख आहे असे म्हणण्याचा तुझ्यावर प्रसंग न येवो. सावध राहणारा भिक्षू होय. प्रज्ञारहित पुरुषाला ध्यान भावना नसते व ध्यान भावना नसणाराला प्रज्ञा नसते. ज्यात ध्यान भावना व प्रज्ञा दोन्हीही आहेत, तसाच पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे. प्रज्ञावंत आणि ध्यानवंत निर्वाणाच्या जवळ आहे. शून्यागारात वा एकांतवासात प्रवेश करताना सम्यक धर्म जाणणाऱ्या शांतिप्रिय भिक्षूला एक प्रकारचा दिव्य आनंद प्राप्त होतो. विपश्यना करणारा नेहमी आनंदी असतो. मनुष्य जसा जसा रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान ह्या 5 स्कंदाच्या उत्पत्ती आणि विनाशाचा विचार करतो, तसा तो ज्ञानाच्या आणि अमृताच्या परम सुखाला प्राप्त करतो. 5 स्कंदच दुःखाचे कारण आहे. ज्याला प्रज्ञा आहे अशा भिक्षूच्या जीवनाला याप्रमाणे प्रारंभ होतो. इंद्रियावर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, प्रतिमोक्ष नियमांचे पालन करणे, तसेच शुद्ध जीव, आळसहीन अशा सन्मित्राची संगत करणे. प्रतिमोक्षाप्रमाणे संयमी आणि सावधान मित्राची सोबत करावी. जो सेवा व सद्धर्मी असून सदाचारी आहे,
तो सानंदाने आपल्या दुःखाचा अंत करील. हे भिक्षू, जाईच्या वेलीवरून जशी कोमजलेली फुले गळून पडतात, त्याचप्रमाणे तुमच्यातून राग आणि द्वेष गळून पडू द्या. कोमेजलेल्या पुष्पप्रमाणे राग द्वेष समजावे. ज्याची काया, ज्याची वाचा आणि ज्याचे मन शांत आहे, जो उत्तम प्रकारे समाधीयुक्त आहे, ज्याने लोकामिषे ओकून टाकलेली आहेत, अशा भिक्षूला उपशांत असे म्हणतात. काया, वाचा, मन शांत असणाराला उपशांत म्हणतात. जो आपणच आपल्याला चाबूक मारील, आपणच स्वतःला कामाला लावेल, असला आत्मरक्षित स्मृती संयुक्त भिक्षू सुखाने विहार करेल. स्वतःला प्रेरणा देणारा सुखाने विहार करतो. आपणच आपले स्वामी आणि आपणच आपली गती आहो, आणि म्हणून मनुष्याने आपले दमन करावे. जसे सौदागर सुंदर घोड्याला दांत करतो, स्वतःवर संयम ठेवणाराला स्वामी म्हणतात. बुद्ध शासनात रमलेला आनंदी भिक्षू सर्व संस्कारांना शांत करणाऱ्या सुखमय शांतपदाला प्राप्त करतो. संस्काराचा उपशम करणारा बुद्ध शासनात प्रसन्न राहतो. जो भिक्षू तारुण्यात बुद्ध शासनात स्वतःला जोडतो, तो ढगातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे या जगाला प्रकाशित करतो. जो बुद्ध शासनात जुळतो, तो लोकांचे कल्याण करतो. या पुढील भागात आपण पाहणार आहोत 26 ब्राह्मण वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.